नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते। तर आता आम्ही कसं लातूरला जाण्यासाठी निघालो आहे। तर अचानक काय झालं ते पण सांगते तुम्हाला। तर अचानक असं घडलं, सगळं काम आवरावरी झालं। मग आम्ही गेलो स्टॉपवर गेल्यानंतर अचानकच आमच्या पुढं बस आली, लातूर बस। तर लातूर बस आमच्या गावातून कधीच नव्हती, पण आणि अचानकच आमच्या पुढे येऊन थांबली आणि इतकं मोठं सरप्राईज मिळालं आम्हाला। डायरेक्ट लातूर बस मिळालेली आहे। तर आम्ही लातूर बसमध्ये बसून आणि ते रस्ता बघा, इतका असं म्हणजे अधूनमधून गावं होते, शॉर्टकट असं। तर आम्हाला लातूरला आणून पोहोचवली आणि इतका पाऊस पण चालू होता खूपच, आणि इतकं मोठं सरप्राईज मिळालं आम्हाला की डायरेक्ट लातूरची बस मिळाली आणि आम्ही लातूरला। वैशू चेंज झालं की कसा झाला प्रवास? आमचा छोटा दादा आला, छोटा दादा। अगं मागे इकडं बघ, इकडं बघ, अगं मागे हाय। नुसतं कॅमेला तर शकल म्हणतोय। तरी पुण्यावरनं सोनू, चंदूभैया आणि वंशुदादा हे पण आलेले होते लातूरला। कस झाला प्रवास? छान झाला का? हो का, बरोबर। तरी दीदी माझा छान असा मेकअप करत होती आणि मेकअपला तर माझ्यापासूनच सुरुवात झालेली होती। आणि आम्ही कसं रात्री मेहंदी पण काढलेली होती आणि छान छान साड्या वगैरे, आता मेकअप वगैरे करून आता आम्हाला शोरूमला जायचं होतं। आणि पाऊस पण सुरुवात केला होता लातूरला। हाय, हॅलो, नमस्कार। माझ्या आणि नवीन एक ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं। हे दृश्य पावसाचं बघून तुम्हाला वाटलंच असेल हे लुक आहे लातूरचं। तर आता सगळं आमचं मेकअप वगैरे झालेलं आहे आणि आम्ही कशासाठी आलो आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे ह्या ब्लॉगमध्ये। लातूरला यायचं कारण काय आहे ते पण सांगणार आहे। तर आता माझं तर मेकअप झालंय पूर्ण आणि दीदीचं पण होईलय पूर्ण मेकअप आणि ताईचं पण झालंय। आणि आता टिकली वगैरे म्हणजे थोडं राहिलंय आणि इकडं ऋतुजाचं पण मेकअप थोडं अर्ध झालंय काही आणि बाकी आहे थोडं। आणि इकडं सोनाचं तर मेकअप झालेला आहे, हाय का नाही सोना? हे बघा मेकअप झालंय, छान मस्त लुक आलंय। आणि दीदीचं तर इकडं म्हणजे तिचं पण फोन आलेला आहे आता। आणि आता आम्हाला जायचंच आहे, आता निघायचंच आहे। पर जोरदार पाऊस एवढा आलेला आहे बघा, खूप मोठा पाऊस आलेला आहे। हे बघा, इतकं मेकअप करून काहीच फायदा नाही। कुठं पाऊस जर लागलं का मग सगळं मेकअप सगळा जाणार आहे पाण्यामध्ये। आणि पण पावसाचं बी कसं खूप महत्त्व आहे मेकअपपेक्षा जास्त। तर बघूया आता पुढं काय काय होतंय काय नाही सांगता येत। आणि आता सध्या तर मेकअप झालेला आहे। तर आता सगळं आवरून बसलो आपण, आता पावसासाठी थांबलो आम्ही। आता फोन तर भरपूर आल्यात, पर आणि किती वेळ लागणार आहे काहीच सांगता येत नाही। थोडं पाऊस उघडलं की आम्ही जाणारच आहे। तर आता बघूया आणि पुढं काय काय होतंय काय काय नाही। आणि एवढी मोठी खुशखबर आहे आजची, तर मी तुम्हाला सांगणारच आहे आजची खुशखबर काय आहे ते। तर आज विजयदादांनी म्हणजे आम्हीच आता मोठी गाडीची खुशखबरी आहे, एर्टिका गाडीची। तर आता पुढं आपण बघतच राहूया, ते कारण आहे आमचं यायचं, लातूरला येण्याचं कारण आहे। आणि आता आम्ही सगळ्याचं तर मेकअप झालेला आहे, तर बघूया आणि किती वेळ लागतंय काय नाही। यांचं थोडं राहिलंय आणि मेकअप
बघूया आता किती वेळ लागते. चला मग. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. इकडे बघा. आम्ही पूजा वगैरे छान अशी केलो, पण काही क्लिप जे राहतात ते व्हिडिओच्या ते म्हणजे कुठल्या मोबाईलमध्ये होत्या कुणाच्या होत्या ते पण नाही गवसल्या. जेवढ्या मिळाल्या तेवढ्याच तुमच्यासोबत शेअर केले. आणि आमची नवीन गाडी तुम्हाला कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. गरिबीतून घेतलेली आहे बरं. हा ये दीदी काय पाऊस चालू आहे. करतो थोड्या वेळात करतो. 10 मिनिटात 10 मिनिटात करतो. सुंदर म्हणणारी पंचानन मनमोहन मंजन सुखा षटकोटीचे बीज वाचे उच्चारे. तुम्ही सर्वं मदेव नारायणायं समर्पयामि. कृष्णं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं जानकी नायकं रामचंद्र भोजन. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. असं फोडा. आणि 7 बार घ्या. 1 2 3 4 5 6 आमची गाडी कशी वाटली लाईक कमेंट आणि शेअर करा. चला.